पालम पोलिसांची धडक कारवाई, 80 बॉक्स विदेशी दारू जप्त। पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रोहिबिशन रेड, 1.34 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। दिनांक 17 मे रोजी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या आदेशानुसार पालम पोलीस स्टेशन हद्दीत प्रोहिबिशन रेड कारवाई करण्यात आली। सदर कारवाई दरम्यान पोलीस स्टेशन पालम येथे गुन्हा रजिस्टर नंबर 231/2026 कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी फिर्यादी राहुल ईश्वरराव परसोडे यांनी फिर्याद दिली असून आरोपी सुरेश सदाशिव मोडके राहणार पेठ पिंपळगाव तालुका पालम जिल्हा परभणी यास ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हा बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने विनापरवाना फॉर गोवा सेल विदेशी दारूचा साठा स्वतःच्या घरात करून ठेवत असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्यानुसार माननीय पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या आदेशानुसार छापा टाकण्यात आला असता फॉर गोवा सेल अशी विदेशी दारूची एकूण 80 बॉक्स हस्तगत करण्यात आली। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 1,34,400 रुपये इतकी आहे। या प्रकरणी पोलीस स्टेशन पालम येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली असून सदर कारवाईमध्ये PSI चंदन परिहार, राहुल परसोडे, महेश कवठाळे, माणिक वाघ, दिलीप नीलपत्रेवार व शरद सावंत यांनी सहभाग घेतला। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आली।